आमच्या नवसाच्या दिवट्याला हात लावायचा नाही. एखाद्या शिक्षकाने मारलं, कार्ट्यानं लगेच रडत जाता मम्मीकडं, मम्मी मला मारलं. मम्मी पण लगेच फेर अँड लवली लावून पर्स घालून शाळेत हजर. कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. आपण काय शिक्षक नाही काय. जर कोणी दंगा केला, मधूनच उठला, विनाकारण कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणला, खाली येणार. एका रपाट्यात चड्डी वली. वली म्हणजे वली. वली नाही झालं माग बघायची 100% पिवळी. कालच्या कार्यक्रमात एकाला रपाटा पडलाय, 5 अंगठ्या रुतल्या, वली पिवळी कार्ट्या एका वेळेला झालेली आहे. त्यामुळे शांत बसायचं. अतिच काय प्रॉब्लेम कोणाला आला, काय चक्कर आली, काय असं होत नाही. तरी पण जर झालं तर फक्त हात वरती करायचा आहे आणि इतरांनी लगेच तिकडे बघत बसायचं नाही. मला कोणासाठी आणलंय? तुमच्यासाठी आणलंय. आलं का लक्षात? नाहीतर माझी मैत्रीण गण, ही गण, ती गण, माझ्याच मांडीव बसलीस, माझीच पिशवी धरलीस, पाणीच दे. पाणी नाही पिला काही होत नाही. 1 तास फक्त सगळ्यांनी शांत बसायचं. तुझ्याकडे मी हात केला की तू असं केलं की जरा आवाज चढवायचा. दोन्ही मोबाईल ओके. आलं लक्षात? हां असं केलं. हां असं केलं तर इको थोडासा सोडायचा. माझ्याकडे लक्ष द्यायचं. तुझं लग्न झालंय? झालंय. मेसेज बायकोचा आला अजिबात बघायचं नाही. काय फोन बंद करून ठेवायचा. हां चला या या साहेब या. हां घ्या चला. हां हां साहेब, ए बाळा बसतायत साहेब, सर बसतायत ते. आता कोण आलं तर तिथे 1-2 खुर्च्या ठेव, तिथं बसव. हां आतमध्ये. आता मी सुरू केलं की तू यायचं नाही ना, तुझ्या मुनगट्यावर बसीन मी. चलो. मोबाईल सगळ्यांचे बंद आहेत. मोबाईल जर वाजला मी घेऊन जाणार. माझ्याकडं आता 1,500 मोबाईल साठलेले आहेत. ज्याचा मोबाईल वाजतो तो मी घेऊन जातो. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सलाम. व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे.
पण आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे माझ्या लेकरांनो. हे आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही. कारण अनेक व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण कानातला विचार आमच्या काळजापर्यंत पोहोचला नाही, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्यामधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. लक्षात घ्या, या 21व्या शतकामध्ये गर्दी प्रचंड झाली, पण माणूस शोधण्याची वेळ आमच्यावरती आली. आणि म्हणूनच सांगतोय, हे माझ्या लेकीनो, हे व्याख्यान नाही तर व्याख्यानाचा पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन आहे. तुमच्या आयुष्यातला 1 तास माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्यातला 1 तास तुमच्यासाठी. या 1 तासामध्ये परिवर्तन निश्चित आहे. आणि जर हे परिवर्तन समजावून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर आम्हाला कृतज्ञता काय आहे याची जाणीव झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे माझ्या लेकरांनो, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं. ज्या वडिलांनी मला जन्म दिला त्या वडिलांच्यासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि लक्षात घ्या, ज्या शिवधर्माचं नाव, या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं माझ्या आऊ जिजाऊचं, मी नाव घेतलं होतं माझ्या संभाजी राजांचं. किंबहुना बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचारांचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही, काळजाच्या तळापासून झाला नाही. हे ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, ज्या ज्या वेळेला माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं, आम्ही काहीतरी देणं लागतो, या राष्ट्राचं देणं लागतो, याची जाणीव जेव्हा जेव्हा आम्हाला होईल त्या त्या वेळेला या राष्ट्राचा जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. आणि इथंच खऱ्या अर्थानं कृतज्ञतेला सुरुवात होते. आणि म्हणून सांगतोय, आई वडिलांची पुण्याई आहे, तुमची पुण्याई आहे. आणि म्हणून या निसर्गाने, या ब्रह्मांडाने एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे, प्रचंड सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, दोन्ही हात आपले खांद्याजवळ ठेवायचे आणि जय जयकार असा करायचा. हा सभागृह, हा विचार मंच अगदी दुमदुमून गेला पाहिजे, कारण आम्ही देणं लागतो या राष्ट्राचं. चला, प्रत्येकाने अगोदर पाठीचा कणा ताट आहे, चेहऱ्यावरती तेज आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, जय जयकार जोरात करायचं आहे. तुम्ही सुद्धा त्यामध्ये आहे. तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय का? तुम्ही सुद्धा जय जयकार करायचा आहे. चला, पाठीमागं बाहेर बसलेली सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे, वरती बसलेले सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. गर्दीमध्ये तुम्हाला असं वाटेल मी एकट्याने जय जयकार नाही केला तर काय होतं, चालत नाही. जो जय जयकार करणार नाही उद्याचा दिवस तो बघणार नाही. फोटो भिंतीवरती अर्ध्या तासात छातीत दुखायला लागेल, काय आपला शाप लागतो बरं का. जय जयकार जोरात झाला पाहिजे. चला, पाठीचा गाणं ताट. फोटोग्राफर कुठे गेले? फोटोग्राफर कुठे गेले? अय देवा, जोरात घ्यायचा, हात वर झाला की तुला फिरायला परवानगी आहे, भिवू नको तू जय जयकार करायचं नाही, कॅमेरा फोडशील. हा, चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता येणारा 1 तास असाच जोश आणि असाच तेज, आणि घरी गेल्यानंतर हाच जोश आणि हेच तेज घरी घेऊन जायचं आहे. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, वडिलांच्या नजरेमध्ये नजर घालायची. लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, वसंत हंकारे आला आणि फक्त मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि फक्त मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. आणि म्हणूनच माझ्या लेकरांनो, आज तुमच्या काळजामध्ये थोडीशी आग पेरतोय. माणसामधला माणूस जर जागा करायचा असेल तर अगोदर जाणीव पाहिजे, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला, ते आई आणि तो बाप मला समजला का. आणि म्हणूनच पोरी तुला आज सांगतोय बघ, घरी जायचं, पळत पळत घरी जायचं आणि एक काम करायचं. आईला पहिला प्रश्न विचारायचा. माझ्या लेकीनो, आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू आजपर्यंत कधीच तुझ्या आईला विचारला नाहीस, तो प्रश्न तू आज तुझ्या आईला विचारायचा. इयत्ता 1 पासून 10वी पर्यंत तू शिक्षण घेतलं, इयत्ता 1 पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलं,
पदवीपर्यंत शिक्षण माझ्या लेकरानं तुम्ही पूर्ण केलं, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, पण पुस्तकाच्या कोणत्याच पानावरती हा प्रश्न तुम्हाला माझ्या लेकरानं कधीच सापडला नाही. आणि हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला, तुम्ही त्या माऊलीला कधीच विचारला नाही, कधीच विचारला नाही. आणि म्हणून पळत पळत जायचं आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. हे आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती यातना होत होत्या. पोरांनो, आज पळत पळत घरी जायचं ना आपल्या त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत तू शिक्षण घेतलास, तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, तू वकील झालास, आपला तिरंगा चंद्रावरती फडकला, पण घरातला आई बाप मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण याच मातीतला आई बाप मात्र आज ही वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. ही वास्तवता आहे पोरानो, कारण तुम्हाला जाणीव नाही आणि ती जाणीव तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ. पळत पळत जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या माऊलीला फक्त पहिला प्रश्न विचारायचा, आई, या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग. या आई तुला किती यातना होत होत्या, तुला किती यातना होत होत्या. पोरांनो, हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. त्या आईच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल, आईचा ऊर दाटून येईल. पोरा, आईच्या डोळ्यातल्या अश्रू तिच्या गालावरती येतील, तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील, तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील. पोरांनो, आणि म्हणून तुला सांगतोय बघ, 9 महिने 9 दिवस ते माऊली तुला उदरामध्ये ठेवते. आणि ज्या वेळेला ती माऊली तुला जन्म देत असते माझ्या पोरा, त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. पोरा, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. इतक्या मरण यातना, इतक्या वेदना त्या आईला होत असतात. पोरानो, तुम्हाला जन्म देताना 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हाला पोटात ठेवते. आणि ज्या क्षणाला तिचा जन्म होत असतो त्या क्षणाला कितीतरी मातांचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो. पोरानो, एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या आईला होत असतात. तुम्हा आम्हाला जन्म देताना मग माझ्या लेकरानो ती माऊली एवढ्या यातना, एवढ्या वेदना का सहन करते? कारण पोरा, तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं. त्या मातृत्वासाठी एवढ्या अनंत आणि मरण यातना ती माऊली सहन करत असते. पोरा, पोरा, पण ही आई आम्हाला कळाली नाही. फळ्यावरची अनेक गणित आम्ही अवघड सोडवली. फळ्यावरची अनेक अवघड गणित आम्ही सोडवली, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही कळालं. आणि तुला पोरा अध्यात्म सांगतो बघ, तू प्रचंड हुशार आहेस बघ, 100 पैकी 100 मार्क्स तुला पडतात बघ, पण पोरा एक अध्यात्म जे कधीच तुला कळालं नाही बघ, ते अध्यात्म आज तुला सांगतो बघ पोरा. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालाचा जर मुक्का कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. ही आई मात्र आम्ही विसरत चाललो पोरानो. ही आई आम्ही विसरत चाललो पोरा. पोरा, हे बघ, तुला दुसरा अध्यात्म सांगतो बघ. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, अरे आम्ही नालायक निघालो रे. आई बापासाठी आम्ही 1 तास उन्हामध्ये बसू शकत नाही. आई बापासाठी 1 तास फक्त या शरीरावरती आम्ही घाम झेलू शकत नाही. तुमच्या आई बापानं आयुष्यभर तुझा बाप आणि तुझी आई तुझ्यासाठी घामामध्ये भिजली, उन्हामध्ये तापली, पण त्या आई बापासाठी आम्ही 1 तास देऊ शकत नाही. इतकं लाचार केलं या विज्ञान युगामध्ये. आम्हाला लक्षात घ्या. म्हणून तुला दुसरा अध्यात्म सांगतो बघ. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा, त्या क्षणाला जर पहिल्यांदा तुला हातात कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई आम्हाला कळाली नाही माझ्या लेकरांनो, नाही कळाली. हा बाप आणि ही आई कळाली असती, आज आम्ही या शिक्षणाच्या माध्यमातून असंख्य IAS या देशाला दिले, असंख्य डॉक्टर दिले, असंख्य इंजिनियर दिले, असंख्य उद्योजक दिले, तरी सुद्धा या देशामध्ये जन्म देणारा आई बाप आज वृद्धाश्रमामध्ये सडत आहे. काय मिळवलं आम्ही? काही नाही मिळवलं आम्ही. या शाळेच्या 4 भिंती काय करतात? पोरांनो ऐका रा,
या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देतात आणि आम्हाला इंजिनियर देतात इतकंच आम्हाला माहिती आहे आणि एवढंच आम्हाला शिकवलं गेलं. पण पोरानो, हात जोडून सांगतो, या शाळेच्या चार भिंती आणि हातातलं पुस्तक फक्त डॉक्टर तयार करत नाहीत पोरानो. या शाळेच्या चार भिंती आणि हातातली पुस्तकं अगोदर एक चारित्र्यवान माणूस तयार करतात. लक्षात घ्या, माणूस तयार करतात. आणि हाच माणूस कुठं तर हरवला गेला आणि तो माणूस आज तुझ्या काळजामध्ये आहे बघ. म्हणून आलोय पोरी तुला थोडासा माणूस समजावून सांगायला. हे बघ, आणि म्हणून तुला सांगतो बघ, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईला प्रश्न विचारायचा, आई तुला किती वेदना होत होत्या, हंबरडा फोडून तुझ्या गळ्यामध्ये पडेल. आणि खऱ्या अर्थानं पोरी, खऱ्या अर्थानं जर तुला बाप समजावून घ्यायचा असेल, खऱ्या अर्थानं जर तुला आई समजावून घ्यायची असेल, तर पोरी लक्षात घे, तू कोण आहेस याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ. हे बघ, आणि तुझी जाणीव ज्या वेळेला तुला होईल त्यावेळेला लक्षात घे, तुला आई कळेल, तुला बाप कळेल, तुला राष्ट्र कळेल. आणि म्हणून माझ्या लेकीनो, तुम्हाला अगोदर तुमची ओळख तयार करून देतो बघ. कोण आहेस तू याची जाणीव तुला करून देतो बघ. पोरी, हे बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं. हेच सत्य आहे, हेच वास्तव आहे. नीट ऐकायचं, काळजामध्ये पेरून घ्यायचं आणि ही ओळख नव्याने घरी घेऊन जायची आहे बघ पोरी. आई बापानं तुला नाव दिलं, ते नाव म्हणजे तुझी ओळख नाही. या नावाच्या पलीकडे जाऊन तुझं एक अस्तित्व आहे बघ पोरी. हे बघ पोरी, पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं 100-150 वर्षापूर्वी. समाजाला मान्य नव्हतं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काही ती माऊली सहन करत होती, सगळं काही ती माऊली सहन करत होती. हे बघ, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून माझी फातिमा शेख, माझी फातिमा ताई घराच्या बाहेर पडली. म्हणून लाखो फातिमा ताई या देशामध्ये तयार झाल्या. पोरीनो, ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस, ती माझी सावित्री माई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस. कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती फेकून द्यावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे, एखाद्या पिशवीमध्ये भरून फेकून द्यावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. वय तुझं शिकायचं आहे, या वयामध्ये शिकून तुला उभं राहायचं आहे पोरी. आणि याच वयामध्ये कोणी तर हरामखोर येतो, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. आणि ज्या आई बापानं आयुष्य तुझ्यासाठी झिजवलं, त्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो. पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस ग. तू रागिणी आहेस, तू वाघिणी आहेस पोरी. आणि म्हणून तुला सांगतोय पोरी, ही खरी तुझी ओळख आहे. आज घरी घेऊन जायचं बघ, ही तुझी खरी ओळख. तुला अजून एक दुसरी ओळख तयार करून देतो पोरी. हे बघ पोरी, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज सोडून आम्हाला निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. पोरी, ही खरी तुझी ओळख आहे बघ. तुला अजून ओळख तुझी तयार करून देतो बघ. इकडे बघ, माझ्या राजानं कोणाच्या पोटी जन्म घेतला, याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. आवजी जाऊ, कोण माझी आवजी जाऊ? शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता. आवजी जाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला. दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर, महान ओजस्वी, तेजस्वी, राजनीती जाणकार, महावीर, महाभाऊ, महाबली, बली, अतुल बली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान, गरुडासारखी नजर, दाक्षिणात्य शाहवर्मा, क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी माझ्या राजानं
जन्म घेतला. पोरी ऐक गा, तुझा बाप पण लक्षात घे तसाच आहे, तुझी आई अगदी तशीच आहे. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे पोरी, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहेस पोरी, तू एक वाघीण आहेस. तू एवढी स्वस्त नाही. आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही पोरीनं, अजिबात कधी ही ओळख विसरायची नाही. या राष्ट्राची वाघीण आहेस, आई बापाची तू वाघीण आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस कुठल्या तर हरामखोराने यावं या शिकण्याच्या वयामध्ये तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, आई बापाच्या तोंडावर तुम्हाला थुंकायला लावावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. हे पोरा, हे बात ऐक रे, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना पोरानो आपण कधीच सहन करू शकत नाही. बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना पोरानो आपण कधीच सहन करू शकत नाही. मृत्यूच्या दारामध्ये हसणाऱ्यांची ही माती आहे. मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात. ए पोरा नीट ऐक रे, ही माती कोणाची आहे? मृत्यूच्या दारामध्ये हसणाऱ्यांची ही माती आहे. मृत्यूच्या दारामध्ये हसणाऱ्यांची ही माती आहे. फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात. त्या क्षणाला त्यांची आई समोर येते, आई समोर येते आणि त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्लाह यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे राम, तुम्हारे आंखों में आंसू क्यों राम, इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है, इसलिए तेरे आंखों में आंसू. राम रोना नहीं राम, हंसते हंसते फांसी के तख्त पर चढ़ जाओ, क्योंकि शेर कभी रोता नहीं और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है. जाओ बेटे, हंसते हंसते फांसी के तख्त पर लटक जाना. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला म्हणतं, माँ हम्मी, माँ मेरा आखिरी वक्त है और इस आखिरी वक्त में तुम मेरे सामने आई हो तो मैं चाहता हूं कि अगला जन्म मैं तेरे ही कोख से ले लूं और इन अंग्रेजों के खिलाफ मेरी जंग वापस जारी रख दूं. माँ एक खुशी के आंसू है, माँ एक खुशी के आंसू है. पोरानो ही ती माती आहे, या मातीमध्ये तुम्ही जन्म घेतलाय. 23 वर्षाचे भगतसिंग ज्या वेळेला फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात त्यावेळेला इंग्रज म्हणतात, तुम्हारी आखरी ख्वाहिश क्या है, काय आहे शेवटची इच्छा. त्यावेळेला भगतसिंग हसत हसत इंग्रजांना सांगतात, इतर कैद्यांना फाशी देतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकतात. माझ्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकू नका, माझ्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक या देशासाठी हसत हसत कसा फासावर जातो हे मला इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. हे पोरा, तो 23 वर्षाचा भगतसिंग म्हणजे तू आहेस बघ. कारगिलचं युद्ध सुरू झालं पोरा, कारगिलचं युद्ध सुरू झालं. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. त्यावेळेला एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता. आई समोर आली, आईने मिठी मारली, बेटे मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा, तुम्हें तो जाना होगा, लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, तुम घर जरूर वापस आना बेटे, बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला मिठी मारतं, आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतं आणि ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा, माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा. पोरानो, कारगिल युद्धातला दुसरा बलिदान हा इतिहास आहे रे. कारगिल युद्धातला दुसरा बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी खरी ओळख आहे बघ. ही ओळख कधी विसरायची नाही. बापाच्या उंची एवढी उंची झाली की लेका तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो, व्यसनांच्या आहारी तुम्ही जाता, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाता, उच्च शिक्षणासाठी मित्रांचे वाढदिवस 12-12 वाजेपर्यंत साजरे करता. मद्याच्या प्याला रिचवत रिचवत मद्यामध्ये तुम्ही धुंद होता, व्यसनामध्ये तुम्ही धुंद होता. हे पोरानो, इकडे आई आणि बाप मेहनत करत असतो, आई आणि बाप कष्ट करत असतो. त्या आई बापाची किंमत तुम्हाला मात्र कधीच कळाली नाही. पोरग माझ्या हाताखाली आलं म्हणून बाप इकडे छड्डू ठोकत असतो आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं. पोरा, त्या बापानं जगायचं कसं म्हणून तुला तुझी खरी ओळख करून दिली बघ. ही ओळख तू कधीच विसरू नको पोरी, ही ओळख तू कधीच विसरू नको. वसंत हंकारी आला फक्त हसवून गेला असं होता कामा नाही बघ. हे बघ, हे पोरी तुला सांग
सांगतो बघ, इकडे बघ, पळत पळत घरी जायचं बघ आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. पोरीनो, जास्त वेळ तुमच्या आयुष्यातला घेत नाही बघ, हे वास्तव आहे, हे सत्य आहे, तुझ्या काळजामध्ये थोडंसं पेरतो बघ पोरी. हे बघ, आईला पहिला प्रश्न विचारलास, या आई तुला किती वेदना होत होत्या. आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. हे इथं या सभागृहामध्ये या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 30 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे, जा पळत पळत आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आणि हा प्रश्न का विचारायचा त्याचंही कारण सांगतो पोरानं तुम्हाला. हे बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पोरग कसं पाहिजे हा लिहून ठेवला अध्यात्मामध्ये. पोरग कसं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरी. आणि म्हणून हा आईला प्रश्न विचारायचा जाऊन. हे बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा छत्रपती राजा आरूढ झालेला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होते, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊजी जाऊ बसलेली आहे. आपल्या लेकराला डोळं भरून पाहतंय. आऊजी जाऊचा ऊर भरून आला, डोळ्यामध्ये अश्रू दाटले. याच लेकराला मी 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं आणि या लेकराला मी जन्म दिला, याच्यावरती संस्कार केले. आणि हे लेकर आज स्वतःच्या कर्तृत्वावरती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे. आऊजी जाऊचा ऊर भरून आला, डोळ्यामध्ये अश्रू दाटले. मोत्यासारखे अश्रू, मोत्यासारखे अश्रू, मोत्यासारखे अश्रू टाप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. रामाजी आऊजी जाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या. माझ्या राजांनी पाहिलं, आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा उठला, माझा राजा उठला, धावत 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 आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला, आपला मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं, आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. माझ्या राजानं हंबरडा फोडला, आऊसाहेब, आऊसाहेब आपण काय न केलं आऊसाहेब, आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो. आपण काय न केलं, आपण काय न केलं, आपण काय न केलं आऊसाहेब. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना जवळ घेते, त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना जवळ घेते, राजांना जवळ घेते आणि राजांना म्हणते, राज एक मागणं आहे, राज मागू का, राज राजा एक मागणं आहे, राजा मागू का, राजा. त्याला माझा राजा हंबरडा फोडतो, आऊसाहेब काय बोलताय आऊसाहेब, 9 महिने 9 दिवस आपण आम्हाला उदरात ठेवलं नसतं, आमच्या संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आपल्यामुळे आऊसाहेब आम्ही बसलोय 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती. हुकुम आऊसाहेब, काय मागणं आहे. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवते आणि राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे, राज पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझा राजा पुन्हा हंबरडा फोडतो, आऊसाहेबांच्या गळ्यामध्ये पडतो. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरीनो, पोरानो, आई बापानं जन्म दिलाय, आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे. स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या गालावरून हात फिरवात तुम्हाला म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना म्हणून पळत जायचं पोरा. आणि आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि का विचारायचा त्याचंही कारण सांगतो. नालायकानं नीट ऐकून घ्यायचं रे, आम्हाला कळालं नाही. हा बाप आणि आम्हाला कळाली नाही आई. हे बघ, पळत पळत जायचं. लक्षात घे, तुझ्या आईचं लग्न झालं आणि त्या क्षणाला बघ तुझ्या बापाबरोबर ती सगळं काही सोडून आली. एका क्षणात
तिनं तिची आई सोडली, एका क्षणात तिनं तिचा बाप सोडला, एका क्षणात तिनं तिचं घर सोडलं, सगळं काही सोडलं बघ आणि तुझ्या बापाबरोबर आली बघ. ए पोरी, सगळ्या आठवणी तिनं एका क्षणामध्ये सोडल्या. 17-18 वर्षाचा 17-18 वर्षाचा सगळा काही तिचा संसार, तिच्या आठवणी तिनं तिथं सोडल्या आणि तुझ्या बापाबरोबर आली बघ आणि बापाबरोबर नव्याने संसार करू लागली. आणि आता खरी गंमत ऐक पोरी, ही कधीच तुला ही गंमत तुला कधीच कळाली नाही पोरी. एकच वर्ष ती फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. लग्नानंतर फक्त एकच वर्ष ती स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरीनो आणि पोरानो, जसा तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरीनो, आम्ही नालायक निघालो. आम्हाला ही आई कळेना, आम्हाला हा बाप कळेना, आम्हाला आमचं राष्ट्र कळेना. आणि म्हणून सांगतोय बघ पोरी, आज जायचा बघ आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई, हे आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. हे नीट ऐकून घ्यायचं रे पोरांनो. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई, माझं वय 1 वर्षाचं होतं बघ आई, माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई. हे आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई तू मला घेऊन जात होतीस माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. या आई, मला घेऊन जात होतीस. पण आता आई 25 वर्ष उलटून गेली आई. या आई, 25 वर्ष आता उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई, का? ए पोरानो, एवढा प्रश्न त्या माऊलीला विचारा, एवढा प्रश्न त्या माऊलीला विचारा. हंबरडा फोडल बघ, हंबरडा फोडल. आणि तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी, खराय, अगदी खराय. 25 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होती तुझ्या माहेरी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी. पुरी 25 वर्षापूर्वी जेव्हा मला आठवण येत होती माझ्या आई बापाची, हातामध्ये एक पिशवी घेत होते, हातामध्ये एक पिशवी घेत होते, एसटी मध्ये बसत होते, हातामध्ये एक पिशवी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होते बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाच घर माझ्या समोर येतंय, कधी एकदाची आई माझ्या समोर येते, आईच्या गळ्यामध्ये मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतोय, बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतोय, भावाच्या गालावरून हात कधी एकदाची फिरवते, 100ची नोट काढून माझ्या भावाच्या हातावरती कधी एकदाची मी ठेवते. एसटीतून मी खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. पोरी 25 वर्षापूर्वी जेव्हा मी जात होती बघ घरी, मग माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ. आणि मग मी हरणासारखी पावलं उचलायची पोरी, घराच्या दिशेने धावायची पोरी. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर त्या घराच्या समोरचं मला अंगण दिसायचं. आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी, मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं. पोरी, तिने सांजला जेव्हा शाळेहून मी घरी परत येत होती, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच पळत जायची घरात. आबा आबा आबा
आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा मला उद्या हे पाहिजे आबा, आबा मला उद्या ते पाहिजे आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, पोरी अगं येतो उद्या तुझ्या शाळेत, अगं घेतो तुला काय पाहिजे ते. मेलोय का काय ग मी? अगं ए पोरी सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, भूक लागली असेल की ग? अगं अगोदर काय तर खाऊन घे पोरी, अगोदर काय तर खाऊन घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा, माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. पोरी लग्न झालं, सासरी आले, आई बापाची आठवण आली की पिशवी हातामध्ये घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून उतरून घराच्या दिशेने धावत होती. घर नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं, घराच्या अगोदर ते घराचं अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि लांबूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात अगोदर मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? मी काही चूक तर नाही ना ग केली पोरी? तेव्हा बापाच्या गळ्यात पडत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आले. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती जाताच जेवणाच्या ताटावरचा माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती जाताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत 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 बाहेर यायची. हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं इकडं फेकून द्यायची. आणि मला म्हणायची, पोरे जरा गाल पुढं कर की ग, गाल पुढं मुक घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवत कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की ग घरात चल. ए पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ आता. 25 वर्ष उलटून गेली बघ आता. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, ए पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. हे पुरी घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही. आणि माझी पोरी कशी आहेस ग पोरी? अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या मला दिसत नाही, आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. दोन्ही गालाचं मुक्क घेणारी माझी आई मला आता त्या घरामध्ये दिसत नाही पुरी. आणि माझ्या गालावरून फिरणार ते 2 हात आता मला त्या घरात दिसत नाहीत पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत.
बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना ती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून या हातानं बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पोरी किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत बघ आपल्याकडं. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बाग. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर आता फोटोतून आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कधी आलीस ग, अगोदर खाऊन तरी घे काहीतरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो एकच सत्य एकच वास्तव आणि या जगातलं या विश्वातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला आज सांगतो बघ. अँड धिस इज द डीपेस्ट अँड बिगेस्ट एज्युकेशन इन धिस वर्ल्ड. हे बघ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पुराणो, ए पुरी, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन तुला मिठीत घेणार नाही आणि भिंतीवरची आई तुझ्या दोन्ही गालाचं कधीच मुक्क घेणार नाही. पोरी, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी नालायका ओतलेस आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. बस हा बाप आणि ही आई, हा बाप आणि ही आई पोरा तुला कळाली का. ए पोरा, हीच बाप आहे, हीच आई आणि हा बाप तुझ्या काळजामध्ये आज पेरतोय बघ. लक्षात घे, जगातलं सगळ्यात मोठं हे शिक्षण आहे. पण नाही पोरानो, नाही. हे आम्हाला सगळं काही कळालं, हे बघ आम्हाला सगळं कळालं, पण आम्हाला घरातला देव मात्र नाही कळाला. आम्हाला कुठल्या क्रिकेट टीमनं किती रना काढल्या हे कळालं, कोणी किती करोडो रुपये घेतले हे कळालं, पण माझ्या जन्मापासून माझा बाप किती धावला, माझ्या बापानं किती टाचा झिजावल्या आणि माझ्या बापानं माझ्यासाठी किती रना काढल्या या शहरामध्ये, माझा बाप किती पळाला याचा हिशोब मात्र पोरा आणि पोरी तुझ्याकडे नाही बघ. प्रत्येक देवाला जातीस तिथं मस्तक फोडतीस बघ, पण घरातला बाप तुला कळाला नाही. पोरी 1-1.5 वर्षाची होतीस बघ, अंगणामध्ये खेळत होतीस बघ. 1-1.5 वर्षाची होतीस बघ, अंगणामध्ये खेळत होतीस बघ. 1-1.5 वर्षाची होतीस आणि अंगणामध्ये खेळत होतीस बघ. ए ठेच लागली बघ, अंगठ्यातून रक्त आलं बघ. हे बघ खाली पडलीस बघ, जोरात जोरात हंबरडा फोडलास बघ. देवळातला देव नाही ग पळत आला, घरातला बाप पळत आला पोरी. तुला उचलून घेतलं पोरी आणि धावत धावत डॉक्टरकडे घेऊन गेला पोरी. तुला भूक लागली होती बघ, तळमळत होतीस बघ, देवळातला देव नाही ग बाहेर आला. खिशातनं एखादा वडापाव घेऊन बाप पळत आला ग. पहिला तुला सगळा वडापाव चारला आणि जमिनीवर पडलेलं 2-3 तुकडं घेऊन स्वतःच्या तोंडामध्ये घातलं ग. पोरी, तो बाप पोरी, तो बाप पोरी. आम्हाला सगळं कळालं, पण हा बाप आम्हाला कळाला नाही. सहजच आम्ही म्हणतो, पप्पा तुम्हाला काय कळतं गप्पा बसा, पप्पा तुम्हाला काय कळतं गप्पा बसा. अगं तुझ्या बापाला कळतं ग, म्हणून तू इथं बसलेली आहेस बघ पोरी, म्हणून तू शिकतेस बघ पोरी. पोरी लक्षात घे, हा बाप आणि ही आई आम्हाला नाही कळाली. एका वृद्धाश्रमामध्ये गेलो, माऊली रडत बसले, 500ची नोट काढून हातावर ठेवली. आई रडू नकोस, काय पाहिजे मला सांग, मी आणून देतो. त्यावेळेला ती माऊली म्हणते, बाळा
ती भाषणं सांगतोस तूच का रे? म्हणलं होय आई. तू कसं ओळखलंस? अरे इथं दाखवत्यात आम्हाला टीव्हीत तुझी भाषणं. लय चांगलं बोलतोयस. तुझ्या मागं लय तरणी पोरं पळतात, लय गर्दी करतात. माझं एक काम करशील का? मला नको तुझं 500 रुपये. या आई 500 रुपये पण ठेव, 500 रुपये पण ठेव. आणि तुझं काय काम आहे सांग, लगेच करतो बघ. त्यावेळेला ती माऊली मला मिठी मारत म्हणते, बाळा माझं एकच काम आहे. हे मी जन्म दिलेल्या माझ्या लेकराला कधी मला भेटायला घेऊन येशील का रे? हे 2 वर्षापूर्वी मला इथं सोडून गेलंय. आई लगेच येतो बघ तुला घ्यायला 2 दिवसात. दुसरं घर घेतो. तुझी वेगळी खोली करतो. 2 वर्ष झालं पोरगं फसवून गेलं, मला इथं टाकून गेलं. पोरगं आलं नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे नजर लावून बसते. पोरगं पण काही येईना आणि माझा जीव पण काही जाईना. जगू कसं रे, जगू कसं? लहानपणी शेजारणीकडं 1 मिनिटासाठी सोडून गेलं तर हंबरडा फोडत माझ्या मागं यायचं, आया मला सोडून जाऊ नको. लहानपणी माझ्या लेकराला माझी गरज होते, आता या म्हातारपणात मला माझ्या लेकराची गरज आहे. कसं समजावून सांगू? काय शिकला? आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चाला कारट्यानं तुम्ही. लाज नाही वाटत? हत्तीसारख्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करायला लागला तुम्ही. बापासमोर व्यसन करत फिरू लागला तुम्ही. नालायकानो, तुम्हाला कोण स्पष्ट सांगणार कोणी नाही. प्रत्येकाला बंधनात बांधून टाकलं. तुमच्यावर हात उचलणार बापाच्या नात्यानं कोण नाही, म्हणून नको तसा धिंगाणा घातला तुम्ही. नालायक. तुझं मनोरंजन करायला आणि तुला हसवायला नाही आलो बाग. हरवलेला बाप आणि हरवलेली आई आज घरी घेऊन जायचंय. हातामध्ये मोबाईल आहे ना नालायक तुझ्या? मोबाईल. मैत्रिणींना SMS करताना मोबाईल. त्या मोबाईल साठी आईला धमकी देतेस तू. मला जर मोबाईल नाही घेऊन दिला तर मम्मी मी अभ्यास करणार नाही बाग. मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन बाग. मी घर सोडून निघून जाईन बाग. मी मरून जाईन बाग. पायाखालची जमीन हलती त्या माऊलीची. हातातोंडाला आलेली पोरगी कुठे गेली तर काय करायचं? हातातोंडाला आलेल्या पोरानं आत्महत्या केली तर काय करायचं? आई तर कापते आणि रात्री तुझा बाप बाहेरून येतो बाग. घास खायला बसतो. एक घास मुखामध्ये घालतो, एकदाच चावतो, दुसरा घास हातात. आणि तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का, पोरगीला मोबाईल घेऊन दिला पाहिजे हो. तोंडातला घास बाहेर काढता येत नाही म्हणून बाप कसा तर गिळतो. हातातला घास ताटातच टाकतो. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो. अहो जेवण तर करा. गप ग. पोरगीच्या शिक्षणाचं अगोदर मला काही तर बघू दे. माझं काही जेवण कधी पण होईल. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो. कुठल्या तरी एका मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो, माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत. एक 10,000ची गरज आहे. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. देशील का रे? पुढच्या महिन्यात तुला पैसे परत करतो. पोरी, दुसऱ्या दिवशी तुझ्या हातात जो मोबाईल असतो ना ग, त्या मोबाईलसाठी तुझा बाप भिकाऱ्यासारखा झुकलाय त्याच्या मित्राकडे. पण त्या मोबाईलच्या स्क्रीनवर कुठल्या तर नालायक हिरोईनचा जे हिरो हिरोईन तुम्हाला रमी खेळा म्हणून सांगतात, त्यांचे फोटो तू ठेवतेस. पण तुझ्यासाठी झिजलेला भिकाऱ्यासारखा तुझा बाप झुकलेला, त्या बापाचा फोटो मात्र तुमच्या स्क्रीनवरती नसतो. आई बापाला धमक्या काय देता? आत्महत्या काय करता? हे आत्महत्या करण्याचं वय आहे काय? घर सोडून निघून जाण्याचं वय आहे? यासाठी का स्वातंत्र्य दिलं तुम्हाला? ऐक, जास्त वेळ घेत नाही बघ तुझ्या आयुष्याचा. पोरी, तुला रणरागिणी म्हणतोय मी, तुला वाघीण म्हणतोय मी. कुठलाही तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य आम्हाला हिरावून घ्यायचं नाही. तुला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधितच राहिलं पाहिजे. पण या शिकण्याच्या वयामध्ये जर कोण तर हरामखोर तुझ्या आयुष्याला आग लावत असेल आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर पोरी, तुला बाप समजावून सांगणं, तुला राष्ट्र समजावून सांगणं काळाची गरज आहे बघ. नालायकानो, नीट ऐकून घ्यायचं. जास्त शहाणपणा झाला तुमचा. ऐक, हात जोडून सांगतो, फक्त 10 मिनिटं तुझ्या आयुष्याची. हे बघ ऐक, सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं या 21व्या शतकामध्ये. सगळं जग तुझ्या हातामध्ये. फेसबुक आलं, तुझ्या हातामध्ये इंस्टाग्राम आलं, सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला. अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ.
मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. तुझा मित्र मैत्रीण दूर आहे तुझ्यापासून, कोसो दूर आहे, लगेच व्हिडिओ कॉल करता तुम्ही, लगेच व्हिडिओ कॉल करता एका फुटाच्या अंतरावरती मित्र मैत्रिणींशी तासन तास गप्पा मारता. सगळं जग तुम्ही या विज्ञान युगामध्ये मोठीमध्ये घेतलं घेणं काळाची गरज आहे. पण ऐक पोरे, सगळं जग तू मुठीत घेतलंस, पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. 102 ताप अंगावर मध्ये असतो बघ, तरी सुद्धा ती माऊली उठते. कारण मी जर माझ्या लेकीला डबा करून नाही दिला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, नाहीतर बाहेरचं रस्त्यावरचं उघडं काहीतरी खाईल. म्हणून ती माऊली 102 ताप अंगावर झेलत सकाळी उठून तुला डबा करून देते. ती आई मात्र तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझ्या बापाची कंबर दुखत होते. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. हा बाप मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र तुम्ही विसरत चालला. हे पोरी, आज सांगतोय बघ या विचार मंचावरून, आणि तेवढंच करायचं. हा 1 तास बदलच झाला पाहिजे तुझ्यामध्ये. हे बघ पोरांनो, हात जोडून सांगतो रा, ऐक. 10वीला आहेस, 12वीला आहेस, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला नापास झालीस तरी चालेल. सर काय सांगताय? इथं आम्हाला सांगतात की 100 पैकी 100 मार्क्स पडले पाहिजे, तर तुम्ही सांगता नापास झालास तरी? होय पोरा, नापास झालास तरी चालेल पोरा. हे पोरे, झालीस नापास, पळत पळत जा बापासमोर उभी राहा आणि बापाला सांग, पप्पा माझा विषय गेला, पप्पा खूप अभ्यास केला होता पण माझा विषय गेला पप्पा, मी नापास झाली पप्पा, 1 वर्ष गेलं माझं. क्षणासाठी बापाला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल, पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी. तुला तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय हा बाप शांत बसणार नाही. बघ पोरी, तुझा बाप असंच तुला म्हणाल. आणि म्हणून पोरी तुला सांगतोय बघ पोरी, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, एक वेळ 12वीला नापास झालीस तरी चालेल. पोरा तुला नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, तुला नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल. अगदी माझ्या गावच्या भाषेमध्ये सांगतो, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल, 72 पोरा. पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नकोस ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. आणि त्याचं कारण तुला सांगतो, मी तर थांबतो बघ पोरी. हे बघ पोरी, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे. मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत. पोरानो, मेल्यानंतर त्याचं फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचं फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बापाची चिता घरात जळत असते, रोज बाप मरत असतो आणि रोज त्या चितेला आपण अग्नी देत असतो पोरीनं. आणि एक लक्षात ठेवायचं, जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे पोरी, लय वाईट आहे, लय वाईट आहे. ऐक, औषध पण देणार, तेवढं करायचं. आज या शेलूच्या नगरीमध्ये साहेब मला घेऊन आले ना,
माझ्या मम्मी साहेबाचा अट्टास होता ना, आलोय बघ. तर आता आलोय तर ऐक, पळत पळत आज घरी जायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत घरी जायचा. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. ऐक, आता मात्र बापाकडे जायचं. आणि घरी गेल्या गेल्या नक्कीच बाप घरात नसेल पोरी. तुझा बाप कुठं तर आता रस्त्यावरून फिरत असेल. तुझा बाप कुठल्या तर ऑफिसमध्ये काम करत असेल. तुझा बाप कुठल्या तर शेतामध्ये हे बघ पिकांना पाणी पाजत असेल. तुझा बाप 100 किलोचा पोत खांद्यावर घेऊन कुठल्या तर ट्रक मध्ये टाकत असेल. तुझा